स्पंदन मिसळच्या उत्तम चवीसाठी असा रोज घरगुती पद्धतीने काळा मसाला बनवला जातो. किती ऊन असो, थंडी असो, पाऊस असो, मी नेहमी वेळेत हॉटेलला पोहोचतो. बाप्पाची पूजा करून मस्त स्पंदन मिसळच्या दिवसाला सुरुवात करतो. अशाच घरगुती गावरान पद्धतीने बनवलेल्या काळ्या मसाल्याची मिसळ खायला तुम्हाला यायला लागतं नाशिक मधील गंगापूर रोडला जुनं गंगापूर नाक्यावरती स्पंदन मिसळला. मग काय तिथून पुढचे कामं चालू झाले. फटाफट पापड तळून कांदा कापून घेतला. वार शनिवार होता म्हणून नेहमीप्रमाणे लाईट गेली आणि थोडी चिडचिडच झाली. कस्टमरला खूप गरमीमध्ये मिसळ खायला लागली, पण नंतर थोड्या वेळाने परत लाईट आली. आजचा व्हिडिओ जरा वेगळ्या पद्धतीने काढायचा होता, पण या लाईटीमुळे थोडा खेळच होऊन गेला. कामं मात्र सगळे रेग्युलर चालू होते. माहित नाही कशामुळे, पण लाईटच्या व्होल्टेजमध्ये खूप फ्लक्च्युएशन झालं आणि त्यामुळे सगळं माझे फ्यूज एकाच वेळेस उडून गेले. फ्रीज पण खराब झालं, लाईट्स पण गेल्या, सोबतच वायफायचे आणि फोनचे अडॅप्टर सुद्धा खराब होऊन गेले. हॉटेल वाढवायच्या आधी सगळे कामं फटाफट आवरून घेतले. सगळे इलेक्ट्रिकचे कामं होते, त्यामुळे पैसे पण खर्च होऊन गेले. मग काय कामं तर काढलेच होते. वेल्डिंगवाला पण बोलून घेतला. टेबलची हाईट कमी करायची होती. फटाफट सगळ्या टेबलची हाईट कमी करून घेतली. आजचा अर्धा दिवस तर ह्या रिकाम्या कामांमध्येच गेला.